तर इकडे डब्याला मी चपाती आणि बेसनच्या पोळ्या केलेल्या आहेत. कारण का सांगते, आता दुपारी जेवण आहे असं सांगितले मंदिरात, म्हणून आता मुलाचाच तेवढा डबा देणार. आणि तिघेजण तर आम्ही घरात आहे, त्यामुळे तिघांसाठी जेवण तेवढं बनवणार आहे. बाहेर जाणार आहे असं सांगितलं. तर दुपारची कामं बघा, हे बाहेर मुरुम टाकलेलं आहे आणि निम्म टाकले. आता दुपारची वेळ आहे आणि त्यांना आलेल्या वडा वगैरे नाश्ता असा दिलता. आणि असं माझं थोडंफार असं बाहेर टाकत आहेत मुरुम. आणि जे काही चिरा आहे ते पर्यंत भरलं जाईल असं आहे. आणि इकडे बघा, इकडच्या साईडने बाहेर असं ढपल्या म्हणतात त्याला, किंवा ते मुरुम म्हणतात. ते अगोदर दोन ट्रॉली आणून ठेवलंच होतं मिस्टरांनी, तेच ते टाकत आहेत. आणि लावून म्हणजे मिस्टर आहेत म्हणून ही कामं काढलेली आहेत घरात. तर चला असो, मिस्टर आता फिजिओथेरपीला गेल्यात, मग माझ्यावर ही जबाबदारी होती. आणि दुपारचं सरबत वगैरे केलेला आहे. आणि आता 4ला हे लागणार चहा, म्हणून दूध, ब्रेड, बिस्किट असं सगळं आणलेलं आहे. साखर संपली होती, मुलाने जाऊन घेऊन आलाय. आता बघूया, आता ही 4-4:30 वाजून तर गेलेले आहेत. आणि बाहेर बघू शकताय केवढं आता काम झाले बघण्यासाठी. परत एकदा चक्कर मारण्यासाठी पूर्ण त्यांनी टाकलं होतं. जरा अगोदर कुठं तर भर राहत्या तिथं बघत होते. तर ऑलमोस्ट झालेलं आहे काम. तरी आता पाणी मारायला सांगितलंय. आता टँकर दादांना फोन लावलाय आणि येतीलच त्यांनी पण. आता ह्याच्यावर पाणी मारलं की पिचिंग करतात, म्हणजे व्हायब्रेट करतात आणि ते व्यवस्थित घालतात. ते आता उद्याच होणार, ते पण तुमच्यावर शेअर करते ॲक्च्युली प्रोसेस कशी असते. तर असं बेस केल्यामुळं, म्हणजे चिरांचं बेस केल्यामुळे हे समजलं ॲटलिस्ट कुठंपर्यंत आपल्याला भर घालावी लागणार आहे ते. चला मग इतकं तर झालं. आणि कुंड्या तर मिस्टरांनी एकट्यांनी सगळीकडे कसं लावलं काय माहीत, म्हटलं देव जाणे. त्यांनाच आम्ही लावलेलं, त्यांना आवडत नाही, त्यांच्या पद्धतीने लावलेलं आहे. तिने कुठं झाड लावायचं वास्तुशास्त्रानुसार, नाहीतर इकडची तिकडं तिकडची इकडं असं करून चालत नाही. त्यामुळे इकडे पाणी आणून ठेवलं होतं मुलाने त्यांच्यासाठी, तर त्यांना बाहेर पाणी पण ते त्यांनी घेत होते. आणि सावलीत ठेवले, गार राहते पाणी, मोकळी हवा असल्यामुळे. आता टँकर सुद्धा आलाय. जसं की आज आता व्हिडिओमध्ये दाखवलं, बाहेर मुरुम टाकलेला आहे. आणि ते आता काय केलं, मगाशी पाण्याचा टँकर पण बोलवला आणि त्याच्यावर पाणी मारायला पाहिजे होतं, कारण पिचिंग वगैरे नंतर आता उद्याच्याला करतील. मशीन आणून ते दाबलं जाणार आहे उद्याच्या ह्याच्यामध्ये. आणि सोबतच आज सकाळपासून तर काय जेवणच बनवलेलं नाही. मुलाचा जो काय डबा बनवला नाश्त्याला, काय वडापाव आणला होता. की ज्या लोक आली होती त्यांना, म्हणजे मुरुम टाकणारी जी काय जोडी होती, त्यांना पण नाश्ता म्हणून वडापावच पाहिजे होता. आणि आम्हाला सुद्धा नाश्त्याला वडापावच झाला, त्यामुळे नाश्ता पण आज केला नाही. आणि चहा सरबत वगैरे दिवसभर चालू होता, ते फक्त एवढंच होतं. आणि धुणं भांडी स्वयंपाक वर्षी हेच माझी कामं दिवसभराची झाली. आणि जेवण तर सकाळी पण केलं नाही, कारण इथं मंदिरात हे आहे म्हणावं लागले, प्रसाद आहे म्हणाले, म्हणून आम्ही थांबलो. आणि नंतर मिस्टर जाऊन बघितले तर तिथं प्रसादच नव्हता. आणि संध्याकाळी म्हणून सांगितलं. आणि ॲक्च्युली वाजले होते 1:30-2ची टायमिंग होती. आणि भूक तर एवढी लागली होती, म्हणून काय केले, पार्सल डबेच आणले आणि खाल्ले. आणि मिस्टर मग दुपारी आज फिजिओथेरपीला गेलते, कारण काल पण झालं नाही दिवसभर, फॅब्रिकेटरवाल्यांचं कामं होतं चालू, म्हणून ते गेलेच नाहीत. आणि त्यामुळे कालचं ते सेशन त्यांचा तो राहिला. आज मात्र कंटिन्यू केला त्यांनी. दुपारी जाऊन आले, परत रेस्ट घेतले. तोपर्यंत 5ला ती सगळं काम झालं. बाहेरचं मुरुम टाकायचं. ते दादाने काकी होत्या त्या, म्हणजे आमच्याकडे लमानी वगैरे असं म्हणतात त्या जोडीला, तर त्यांनी सगळं व्यवस्थित करून ते काम गेले. त्यानंतर टँकरनं आल्यानंतर हौदात पण काही पाणी नव्हतं आणि संपलं होतं. आज मला भीती वाटत होती, त्यामुळे भांडी मी रात्री घासलीच नाही. भरपूर भांडी पडली होती. म्हटलं आता पाणी नाही आणि कसं घासू, आंघोळीला तर पाणी पाहिजे, म्हणून भांडीचं स्टॉप केली, मी घासलीच नाही. आणि आज सकाळी जेवढी सगळी पडली होती, भरपूर भांडी पडली होती, ती घासण्यात माझा तासभर तरी गेलाच. आणि दमल्यासारखं त्यामुळे झालं. आणि त्यामुळं
म्हटलं आता जेवणाच काय नाही म्हटल्यावर काय निवांत आपलं. आणि मिस्टर आले 4ला, ते पण त्यांचं पण चहा वगैरे झालं. येताना दूध बिस्किट घेऊन आलते, पण ते उन्हात काम केल्यामुळे त्यांनी काय बिस्किट आणि चहा घेतलाच नाही. सरबत करा म्हटले, सरबतच करून त्यांना दिला, की जो मी थोडं दाखवलंच तुम्हाला. आणि त्यानंतर 5-6ला झाला चहा, दिवाबत्ती वगैरे झाली आणि आता जेवण आहे. म्हणा लागले मिस्टर आम्ही दोघे जण पहिला जाऊन येतो, म्हणजे छोटा मुलगा आणि त्यांनीच गेल्यात, आणि त्यानंतर तुम्ही दोघे जण या पाठोपाठ, आता कुलूप घालून या म्हणून सांगितले. आणि आता उद्याचा व्लॉगमध्ये उद्याचं जे काय बाहेरचं काय होणार आहे ते पण दाखवते. आज तर काही दाखवलं नाही इतकं काय, पण छान वाटायला लागलं. सगळ्या कुंड्या मिस्टरने एक सारख्या लागल्या, छान दिसायला लागलेलं. 300च्या आसपास काहीतरी कुंड्या आणि झाडं रोपं वगैरे झालेली आहेत. एकतर नाव आता त्यांना पण आठवणार नाही, कसं सांगणार आता, मला पण आठवणार नाही. एवढी विचित्र विचित्र अशी इंग्लिशमध्ये नावं तीन सगळी ऑनलाईन मागवल्यात. अजून पण लावायच लागले झाडं, तर कुंडी तर एक शिल्लक नाही, जागा पण शिल्लक नाही असं झाले. आणि छान असं आता होईल पुढचं. आणि मस्त वाटायला म्हटलं आपल्या दारात आपण आपलं घर बघतोय, असं किती छान वाटतंय म्हटलं. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. अरे बोलले का नाही मी?